नमस्कार मित्रांनो, मुंबई गराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण एक अशी भाजी बनवणार आहोत जी ऐकून अनेकांना वाटेल की अरे बापरे, कारल्याची भाजी ती तर कडू लागते। पण विश्वास ठेवा, आज आपण अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत जी खाल्ल्यावर तुम्ही कडू लागते असं म्हणणं विसरून जाल। आजची आपली रेसिपी आहे झणझणीत मसाला कारलं। तर ती बनवण्यासाठी काय आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत आणि ती भाजी आपण कशी बनवलेली आहे तर चला बघूया आपल्या पुढच्या भागामध्ये। तर इकडे आपण घेतलेले आहेत हे कारले, हे 8 ते 10 कारले आहेत। लहान कारले आपण मार्केटमध्ये आपल्याला सहजपणे भेटून जातात। आता ही कारली आपण टाकणार आहोत गरम पाण्यामध्ये। 1 ते 2 चिमूटभर मीठ घ्यायचं आहे, ते गरम पाण्यामध्ये पातेल्यामध्ये टाकायचं आणि त्यात कारले टाकायचे। तर हे कारले आपण बघा, तुम्ही बघू शकता वाफून घेतलेले आहेत ही कारली। आणि आता ह्याला चिऱ्या घालून घ्यायच्या तर आणि साफ करून घ्यायची ती कारली। चला तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय केले पुढे। तर आपल्या समोर तुम्ही बघू शकता हे आपण 8 ते 10 कारले घेतलेले आहेत, वाफवून घेतलेले आहेत आणि त्याच्यातले आपण जे बिया असतात त्या साफ करून घेतलेल्या आहेत। तर कारले तर खाण्यासाठी भरपूर टेस्टी असतात, त्याचबरोबर हे औषधीही असतात। ज्यांना डायबिटीज असतो तर ते हे कारल्याची भाजी खाऊ शकतात। भरपूर बेनिफिट्स असतात कारल्याच्या भाजीचे। आणि जे आपण केलेले आहे हे आपण गरम पाण्यामध्ये उकळून काढलेले, त्यामुळे त्याचा जो कडवटपणा असतो तो पण असा म्हणजे नॉर्मलाइज होतो। आणि गरम पाण्यामध्ये आपण आई बोलते की मीठ पण टाकलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा जो कडूपणा असतो तो नॉर्मलाइज होतो आणि एवढे जास्त ते कडू लागत नाही। पण कारल्याची भाजी भरपूर पोषक भाजी असते। तर हे आपण घेतलेले आहे कारल्याचे 8 ते 10 कारले आणि त्याला आपण काप करून घेतलेले आहे आणि त्याच्यातल्या बिया साफ करून घेतलेल्या आहेत। तर कारले मसाला करण्यासाठी आपल्याला लागणारे मसाले आहेत। आपण घेतलेले आहेत 2 चम्मच धनिया पावडर, इकडे घेतलेले आहे 1 वाटी बेसन आणि इकडे घेतलेले आहे मालवणी रेड चिली पावडर मसाला आहे, 2 चमचे घेतलेला आहे। घेतलेला आहे 1 चमचे हळद आणि इकडे घेतलेला आहे मालवणी मसाला जो की 2 चम्मच आहे। तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत हे मसाले आपल्या कारल्यामध्ये जाणार आहेत। आता आपल्या समोर दिसत आहे ही आलं लसणाची शेंगदाण्याची पेस्ट आहे आणि थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे। इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेले आहे। या गोष्टी आपण हे मसाले मिक्स करून घेणार आहोत। आता हे आपल्याला काय ऍड करायचं आहे, मालवणी मसाला जो की घेतलेला आहे 2 चम्मच तो ऍड केलेला आहे। हे आपल्याला मसाले असे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर घेतलेले आहे 1 चम्मच हळद पावडर, त्याच्यानंतर आपला धनिया पावडर 2 चम्मच। हे सगळे मिक्स करून घ्यायचे आणि हे स्टफिंग जाणार आहे कारल्यामध्ये। हे घेतलेले आहे मिरची पावडर 2 चम्मच। चांगलं आता मिक्स करून घ्यायचं। तुम्ही चमच्याने करू शकता, हाताने करू शकता। हे घेतलेलं आहे बेसन 1 वाटी। आता थोडंसं आता बेसन टाकलेलं आहे, थोडं थोडं करून टाकायचं आहे। एक स्टफिंग तयार करतोय आपण कारल्यासाठी। आता आपला मसाला तयार झालेला आहे। आपण स्टफ करून घेतोय, कारल्यामध्ये भरून घ्यायचंय एक एक करून। प्रत्येक कारला आपल्याला असं स्टफ करून घ्यायचं। सिंपल डिश आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाहीये। टेस्टी लागते ही डिश। ह्याचा रस्सा भाजी पण बनवू शकता, ह्याची सुक्की भाजी डब्यासाठी पण बनवू शकता। तर यांची साईज छोटी आहे म्हणून आपण हे आता असं
हे कारले तुम्ही बघू शकतात, आपण मसाला जो तयार केलेला त्याने स्टफ करून झालेले आहेत. तर इथे आता हे आपण काय करणार आहे, फ्राय करून घेणार आहेत तेलामध्ये. हे आता कारले फ्राय करून घ्यायचे. तर हे असे आपले तयार झालेले आहेत कारले. आपण स्टफ करून घेतलेले आहे जो आपण मसाला तयार केलेला. आता हे कारले आपण काय करणार आहोत, ते फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. भरपूर सिंपल डिश आहे, लवकरात लवकर होणारी डिश आहे, जास्त काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. इट इज ऑलमोस्ट डन. तर चला आपण यांना फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता आपण 2 चमचे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये. कढईमध्ये आता आपण टाकणार आहोत तडक्यासाठी कढीपत्ता. कढीपत्ता आपण टाकलेला आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे मोहरी, मस्टर्ड सीड्स ही आहे मोहरी ऍड केली आपण. आता याच्यानंतर काय ऍड करणार आहे आपण, जिरे ऍड करणार आहे, क्युमिन सीड्स, आता कारले घेणार आहोत आपण. जे मसाल्यामध्ये स्टफ केलेले कारले होते ते कारले आपण याच्यामध्ये ऍड करणार आहेत. हे असे एक एक कारले आपण आता सोडून द्यायचे. जेवढे कारले कढईमध्ये बसणार आहेत तेवढे आपण ऍड करायचे. सगळे आपली कढई मोठी आहे म्हणून त्यामुळे सगळेच बसतात कारले. असे फ्राय करून घ्यायचे. पहिले एक साइडनी फ्राय होऊ द्यायचे. हे आता आपले कारले मस्त फ्राय झालेले आहेत. मसाला एकदम फ्राय झालेला आहे. कारलं पण दिसतं एकदम सुंदर पैकी कलर आलेला आहे कारल्याला आणि भरपूर टेस्टी दिसते आई बोलते. तर आपण हे काढून घेऊया लवकर प्लेटिंग मध्ये. प्लेट करून आपले कारले तयार झालेले आहेत आणि मसाला पण फ्राय झालेला आहे, कारलं पण तयार झालेलं आहे आणि वास पण भरपूर सुंदर सुटलेला आहे, सुगंध दरवळतोय. तर मला तर भरपूर भूक लागलेली आहे, तर डेफिनेटली मी याच्यावर आता तुटून पडणार आहे. आणि हे लंचसाठी डब्यासाठी भरपूर अशी युजफुल डिश आहे. सकाळी तुम्ही उठून बनवू शकता लंचसाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी पण ही भाकरी बरोबर चपाती बरोबर ही डिश खाऊ शकतात आणि भरपूर बेनिफिशियल डिश आहे. मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे त्या डिशच्या. तर माझं तर फेवरेट आहे कारलं. काय झालं? आई म्हणते ही आयुर्वेदिक डिश पण बोलू शकतो आपण. कारलं ऑब्विसली कारल्यामध्ये भरपूर असे मेडिसिनल बेनिफिट्स आहेत. तर माझं तर भरपूर फेवरेट आहे. कमेंट करा ज्यांचे फेवरेट आहे कारलं कमेंट सेक्शन मध्ये. तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया, ह्याची सर्व करून घेऊया. हे आपलं कारलं आता तयार झालेलं आहे. मसाला कारलं जे आपण स्टफ केलेला आहे मसाला. भरपूर सोपी रेसिपी आहे, जास्त काही कॉम्प्लिकेशन नाही, कॉम्प्लिकेटेड डिश नाही आहे, काही लक्षात नाही राहणार, काही नाही. तुम्ही ही डिश तुमच्या घरी बनवा आणि तुमच्या घरी जे कोणी असेल त्यांना खायला घाला आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओमध्ये कळवा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवत जा. तर ही कारल्याची भाजी आपल्याला 2 दिवस तरी चालते, राईट आहे? 2-3 दिवस तरी चालते. भाकरी बरोबर चपाती बरोबर भरपूर छान ऑप्शन आहे हे आणि डब्यासाठी एक उत्तम भाजी आहे. तर जरूर तुम्ही ही करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. मुंबईकर आई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.